शेतकरी मित्रांनो नमस्कार. बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या अळ्या आहेत त्याचबरोबर रस शोषण करणारे किडे आहेत, यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचे नुकसान झालेले दिसून येते. बघा, आपल्या पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात कीड असेल तर आपण नक्कीच कमी खर्चात चांगल्या प्रकारे फायदा होणारे एक नवीन कीटकनाशक म्हणजे जे सर्वच लोकप्रिय असणारे कीटकनाशक जे की सिजंटा कंपनीचे आलिका, या आलिकाविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आलिकाविषयी माहिती घेत असताना घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे, कोणकोणते हे कीड नियंत्रण करताना आपल्याला दिसून येते, प्रमाण असेल, कोणत्या स्टेजला वापरणं गरजेचे आहे, कॉम्बिनेशन असेल, किंमत असेल, महत्त्वाची माहिती असेल, अशी संपूर्णपणे आलिकाविषयी संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून कमी खर्चात आपल्याला जास्त फायदा आपल्या पिकामध्ये त्याचा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता आलिकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक पाहावयास मिळतात. एक थायमोथॉक्झन 12.6% आणि दुसरा आहे लॅम्बडा सायलोथ्रिन जे की 9.5% आपल्याला जेडसी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. जेडसीविषयी जेडसी आहे फॉर्म्युलेशन त्याच्याविषयी संपूर्णपणे आपण डिटेल माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर यामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन मोड ऑफ ॲक्शन. प्रथम बघू थायमोथॉक्झन. शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे. म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर ते पानाद्वारे पूर्ण आपण पानावरती स्प्रे केल्यानंतर पूर्ण पिकांमध्ये ते पसरले जाते. त्यामुळे जे कीटक आहेत ते आतमध्ये पिकामध्ये येऊ नये याचं ते रोकथाम करताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच सिस्टमिक म्हणजे पिकात राहून येणाऱ्या कीटकांवरती चांगल्या प्रकारे हे रिझल्ट देते आपल्याला. त्याचबरोबर हे स्टमक ॲक्शनसुद्धा यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. स्टमक ॲक्शन म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो, आपण स्प्रे केल्यानंतर ते कीटकांच्या तोंडावाटे आतमध्ये जाते. कीटकांच्या तोंडावाटे आतमध्ये औषध गेल्यानंतर त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती ते अटॅक करते. त्यामुळे काय होतं तर ते कीटक पॅरालाइज होतात. पॅरालाइज झाल्यानंतर ते भुकेने त्या ठिकाणीच मेले जातात. शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसरा घटक बघितलं तर लॅम्बडा सायलोथ्रिन जे की 9.5% आपल्याला पाहावयास मिळेल. हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर कीटकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या कीटकांवरती हे औषध पडल्यानंतर कीटक त्या ठिकाणी मेले जातात. यामध्ये क्विक नॉक डाऊन ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच काय, आपण स्प्रे केल्यानंतर कीटकांच्या शोषणाद्वारे असेल तोंडावाटे ते आत जातात आणि त्या ठिकाणी ते लगेच मेले जातात. म्हणजेच नर्वस सिस्टीमवरती अटॅक करून पॅरालाइज होऊन मेले जातात. शेतकरी मित्रांनो, ह्याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर सारासार विचार केला तर हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक हे दोन्ही तऱ्हेने चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कीटक मेले जाणार आहे आणि थोडे दिवससुद्धा हे काम करताना आपल्या पिकांवरती दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता पिकांचा जर विचार केला तर आपण हे आलिका हे औषध कारली, ककडी, दोडका, वेलवर्गीय पिके असेल, लिंबूवर्गीय पिके असेल, फळवर्गीय पिके असेल, सर्वच पिकांवरती याचा आपण स्प्रे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता किडींचा जर विचार केला तर आलिका हे बऱ्याच प्रमाणात आपल्याला फायदा देऊन जाते. त्यामध्ये प्रथम बघितलं तर बोंडअळी जी की कापूस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसून येते. त्या बोंडअळीवरती चांगल्या प्रकारे आपल्याला आलिकाचा रिझल्ट मिळून जातो. त्याचबरोबर वांग्यामध्ये जो अळीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर स्टीम बोरर त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहावयास मिळतो. नंतर आहे बघा, बऱ्याचशा प्रमाणात आपल्या पिकामध्ये हॉपर्स येतात. ग्रीन हॉपर्स असेल, ब्लॅक हॉपर्स असेल, व्हाईट हॉपर्स त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो. त्याचबरोबर लीफ फोल्डर असेल जे की सर्वच पिकामध्ये आपल्याला याचा त्रास होतो. आपण प्रिव्हेंटिव्ह जर आलिका वापरलं तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर थ्रिप्स असतील, थ्रिप्समुळे सुद्धा आपल्या पिकाचे नुकसान होते. व्हाईट फ्लाय म्हणजेच पांढरी माशी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास देते, ज्याच्यामुळे आपल्याला व्हायरससुद्धा आपल्या पिकामध्ये होते. त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो. फुलकिडे असतील, तुडतुडे असेल याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, मावा, पांढरी माशी असेल, मावा असेल याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो. त्याच्यानंतर बघा, डाळिंब पिकामध्ये जो पतंग येतो, जो रात्रीचा खूप मोठ्या प्रमाणात येऊन आणि डंक करून जातो, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, फळपोक करणारी अळी जी की टोमॅटो असेल, बटाटे असेल किंवा वांगे असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देते. त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. मिलीबग असेल जो की सर्वच पिकामध्ये येतो, आपण जर याचा वापर केला आलिकाचा तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड असल्यामुळे हे अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट देऊन जाते. प्रिव्हेंटिव्ह वापर घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आपण आमुषा पौर्णिमेला ज्यावेळी स्प्रे घेत असतो, प्रिव्हेंटिव्ह जर पीक असेल, प्रिव्हेंटिव्ह जर आपण काळजी घेत असेल तर आलिकाचा नक्की वापर करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, प्रमाणाचा जर विचार केला, प्रमाण सांगण्यावर माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती